कुर्ल्यामध्ये घडलेल्या बेस्ट दुर्घटनेनंतर सर्वच सरकारी परिवहन यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. ठाणे एसटी विभागाच्या ताफ्यात सध्याच्या घडीला 31 इलेक्ट्रिक बस असून या बस चालवण्यासाठी चालकाला 15 दिवसांचं प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांची एक अंतिम चाचणी घेण्यात येते. त्यानंतरच त्या चालकाच्या हाती इलेक्ट्रिक बसचं स्टेअरिंग देण्यात येतं. दुसरीकडे एसटीच्या दुर्घटना टाळण्यासाठी मार्ग तपासणीच्या माध्यमातून अचानकपणे बस चालकांनी मद्यपान व धूम्रपान तपासणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्याच्या घडीला 31 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यात. या बस चालविण्यासाठी आधी बस चालकांना संबंधित इलेक्ट्रिक बस कंपनीकडून 15 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एसटी विभागाकडून त्या चालकाकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना असल्याबाबतही खात्री करण्यात येते. यंत्र अभियांत्रिकी चलन विभागीय वाहतूक अधिकारी आणि संबंधित बस कंपनीचे प्रतिनिधी यांच्याकडून बस चालकाची अंतिम एकत्रितरित्या तपासणी करण्यात येते. त्यानंतरच बसचं स्टेअरिंग चालकाच्या हाती देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील एसटी विभागाकडून बस दुर्घटना टाळण्यासाठी सज्ज झाले. एसटी विभागाकडून बस चालकांना मद्यपान अथवा धूम्रपान केलं असल्याची पडताळणी करण्यासाठी मार्ग तपासणी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाकडून संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी अचानक 10 बस चालकांच्या अशा 5 पथकांकडून 50 बस चालकांची यंत्राद्वारे तपासणी करीत असल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली. एसटी विभागातील विविध आकारांतर्गत बस चालवणाऱ्या चालकाबाबत प्रवाशांनी बस चोरात चालवणं, प्राणांकित अपघात केले आदी तक्रारी केल्यास त्या बस चालकाला बस चालवण्यापासून प्रतिबंध करण्यात येत असल्याची माहिती एसटी विभागातील सूत्रांनी दिली आहे.